लग्न होऊन 13-14 वर्ष झाले ना? बरं जरा बसता बाहेर बसा. आता तुम्ही जे सांगितलं ते साधारण 6 महिन्यापासून आहे असं. बरोबर. ताकद यायला वेळ लागते, आले तरी 6 महिन्यापासून वाढत नाही. 6 महिन्यापासून वाढत. ताकद यायला वेळ लागते, आले तरी लवकर निघून जाते. बरोबर, ठीक आहे. हे या व्यतिरिक्त लिंग लहान आहे असं पण वाटतं, लिंग वाकडं असं वाटतं का? हस्तमैथुन केलेलं होतं, पण हस्तमैथुन केल्यामुळे चूक केली की ताकद यायला वेळ लागते, आले तरी जास्त वेळ टिकून राहत नाही. लिंग लहान वाटतंय असं पण आहे, लिंग वाकडं आहे असं पण म्हणतो. हस्तमैथुन करत होता, पण हस्तमैथुन केल्यामुळे अशक्तपणाला असं वाटतंय. असं काय वाटत नाही त्याच्यामुळे. ठीक आहे. स्वप्नदोष वगैरे ते पण नाही काय. तंबाखू गुटखा वगैरे नाही, गुटखा वगैरे काय. सिगरेट रोज चालू आहे? सिगरेट आहे 2-3 सिगरेट पर डे का? पर्यटन नाही, 4-5 दिवसांनी एकदा असं होते. ड्रिंक पण कधी कधी आहे? कधी कधी. ठीक आहे. ट्रीटमेंट पण तुम्ही घेतली होती, पण शुगर आहे का तुम्हाला? हो. ओके. आणि बाकी काही नाही, शुगर वगैरे चालू. बीपी नाही तर शुगर आहे. ठीक आहे. आपण कुठे ट्रीटमेंट घेतली नाही तशी ना? नाही घेतली तशी. ठीक आहे. तर कसं असतंय, तुम्ही जी माहिती दिली त्या आधारे बघितलं तर लैंगिक समस्या आपण आहे म्हणू शकतो. बरोबर ना? युजली लैंगिक समस्यामध्ये 2 महत्त्वाचे असतात, एक शीघ्रपतन असतं, दुसरं असतं की अजिबात ताठरता येत नाही असं असतं. तर आपल्याला आता कसं ताठरता येते पण यायला वेळ लागते आणि लवकर निघून जाते. युजली कसं असतं की ताठरता किंवा क्षमता जी असते ती लिंगाच्या रक्तवाहिनीवर अवलंबून असते. रक्तवाहिनी व्यवस्थित असेल तर काय अडचण येत नाही. रक्तवाहिनीत जर दोष असेल, तंबाखू, गुटखा, बीपी, शुगरमुळे रक्तवाहिनी दोष असू शकतो. दोष आहे काय बघायचा असेल तर ॲक्च्युली सोनोग्राफी करावी लागते. आता सोनोग्राफीची चिठ्ठी तुम्हाला दिली, तुम्ही करून पण आलाय, बरोबर आहे ना? तर सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये 30-35% दोष दाखवते. म्हणजे उदाहरणार्थ समजा 100 रक्त जायला पाहिजे, 100 ml समजा, तर 30-35% कमी जाते, म्हणजे 60-65 ml जाते असं म्हणू शकतो ताठरता येण्यासाठी. ठीक आहे. तर एक कशामुळे होऊ शकतं तर सांगितलं माझे, तंबाखू, गुटखा, बीपी, शुगर होऊ शकतं. हे एक झालं. मग आता रक्ताची तपासणी पण केलेली आहे. ठीक आहे. दुसरी असं पण तुमचं म्हणत होतं की इच्छा पण कमी होते असं म्हटलं. मग इच्छा कमी होण्यासाठी जे पुरुषत्वाचे जे ग्रंथी असतात त्याचं पण काम कसं आहे बघायला हार्मोनल असे म्हणतो मी. हार्मोनचा स्टडी पण करावा लागेल, ते पुढच्या आपल्याला करायचं. ठीक आहे. म्हणजे आता तुमच्यात आता आपण काय करू शकतो तर मी पुढच्या सांगितलं की आपण सोनोग्राफी केली, सोनोग्राफीचा दोष आहे, रक्त रिपोर्ट बेसिक रिपोर्ट चांगले आहेत. फक्त आपण आता कोलेस्ट्रॉलची टेस्ट, लिपिड प्रोफाईल टेस्ट म्हणतो आपण, एक थायरॉइडची टेस्ट, म्हणजे एक हार्मोनलचा स्टडी आपण हार्मोनल ॲसे म्हणतो आपण, ते पण करून घेऊया. ठीक. आपण आता काय करू शकतो आपण तर सध्या आपण ताठरता येण्यासाठी औषध देऊ शकतो, ताठरता टिकून राहण्यासाठी औषध देऊ शकतो. साधारणपणे 30-40 वेळा आपल्याला औषध घेऊन हे संबंध ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आज एकदा आला असं आपल्याला 3-4 वेळा यायचं. एक गोळी रोज सकाळी असेल, एक गोळी रोज रात्री असेल, बाकीच्या गोळ्या जेव्हा तुम्हाला रिलेशन ठेवायचं त्यावेळेस असेल. हे एक बेसिक झालं. आता याच्या पलीकडे आता मुख्य तंबाखू आहे आणि शुगर पण आहे, ड्रिंक कधी कधी. तर तंबाखू आणि ड्रिंक कधी कधी बंद करायला पाहिजे. आहे ते बंदच केलं तर पुढं वाढणार नाही. शुगर तर आपल्याला प्रॉपर शुगर ट्रीटमेंट देऊन कंट्रोल ठेवायला लागेल. कशावर काय होईल तरी आता साधारणपणे पहिल्यांदा आपण 2-3 वेळा तरी आपल्याला येऊन बघावं लागेल. फरक पडला ट्रीटमेंटमध्ये तरीही औषधं आपल्याला 20-30 वेळा घ्यायचं आहे. फरक इन केस नाही पडला तर आपल्याला दुसऱ्या लेवलचं औषध, तिसऱ्या लेवलचं औषध, आपल्याकडे ऑप्शन्स असतात ट्रीटमेंटचे, तर ते आपण चालू करू शकतो.